अभ्यासश्री अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत। माझे नाव आनंद बिराजदार। आज आपण भारताच्या ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणणाऱ्या एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर त्या योजनेचं नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, म्हणजेच MG नरेगा। ही योजना सुरुवातीला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणून 7 सप्टेंबर 2005 मध्ये संसदेने सहमत केला। त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षामध्ये 2 फेब्रुवारी 2006 रोजी सर्वप्रथम आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील बांदलापल्ले या गावामध्ये करण्यात आला। 2 ऑक्टोबर 2009 रोजी महात्मा गांधीजींच्या जन्मदिनी या योजनेला महात्मा गांधीजींच्या नावाने पुनर्स्थापित करण्यात आला। त्यामुळे सुरुवातीचा योजनेच नामांतरण करण्यात आला आणि तेव्हापासून MG नरेगा या नावाने ओळखले जाते। या योजनेचे मुख्य उद्देश सांगायचा झाला तर ग्रामीण भागातील जे अकुशल कामगार आहेत त्या कामगारांना दरवर्षी किमान 100 दिवसाची मजुरी उपलब्ध करून देणं हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे। हे केवळ रोजगार देण्यासाठीच योजना नाहीये, तर दारिद्र्य निर्मूलन, राहणीमानामध्ये सुधारणा, सामाजिक समावेशन यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरते। स्त्रिया, अनुसूचित जाती, जमाती आणि जे इतर दुर्बल घटक आहेत त्यांचं सबलीकरण करून रोजगारामध्ये कमीत कमी 33% वाटा स्त्रियांचं या योजनेमध्ये अनिवार्य करण्यात आलाय। ही योजना केवळ रोजगार निर्मितीपुरतं मर्यादित नाहीये, तर ती ग्रामीण विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणं यासोबतच पर्यावरणीय समतोल राखणं यासाठी देखील एक आधारस्तंभ ठरते। मी आनंद बिराजदार अभ्यासश्री अकॅडमीच्या वतीने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या प्रयत्नशील असलेल्या सर्व ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी आणि समाजसेवकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद।